गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय रघुवीर समर्थ। श्रीमतदास बोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास दुसरा भिक्षा निरूपण नाम श्रीराम समर्थ। ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा ओभवती या पक्षा रक्षिले पाहिजे। मागील आठवड्यापासून नवीन दशक अखंड ध्याननाम सुरू झालेलं आहे। अखंड ध्यान, त्या अखंड असे ध्यान नाम घेत घेत करायचे म्हणजेच अखंड ध्यान नाम। आणि त्यातील समास आहे दुसरा, ज्याचे नाव आहे भिक्षा निरूपण नाम। श्री समर्थ या समासाच्या पहिल्या ओळीत म्हणतात की ब्राह्मणाच्या जीवन पद्धतीचे मुख्य लक्षण त्यांनी भिक्षा मागितली पाहिजे हे आहे। ओम भवती भिक्षाम देही या ब्रीदाचे त्यांनी रक्षण केले पाहिजे। समर्थांना इथे ब्राह्मण म्हणजे कर्माचा ब्राह्मण पाहिजे आणि त्याने कशाची भिक्षा मागितली पाहिजे तर श्रवणाची भिक्षा मागितली पाहिजे। भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता। श्री समर्थ या ओळीत सांगतात की जो ब्राह्मण भिक्षा मागून जेवतो तो निराहारी मानला जातो। भिक्षा मागण्यामुळे तो दानात येणाऱ्या दोषापासून अलिप्त होतो। समर्थ इथे सांगतात की भिक्षा कशाची मागितली पाहिजे तर भिक्षा ही श्रवणाची मागितली पाहिजे। संता संत जे जन तेथे कोरान मागून करी भोजन तेने केले अमृतपाशन प्रतिदिनी। श्री समर्थ या ओळीत सांगतात की जो संत आणि असंत लोकांच्या जवळ कोरान मागून भोजन करतो त्याने रोजच्या रोज अमृतपाशनच केले असे मानले जाते। आता एक श्लोक आहे, त्या श्लोकाचं वाचन करून आपण त्याचा अर्थ जाणून घेऊयात। भिक्षाहारी निराहारी भिक्षामनेव प्रतिग्रह असंतो वापी संतो वा सोमपान दिने दिने। याचा अर्थ आहे भिक्षा मागून पोट भरणारा माणूस निराहारी असतो। भिक्षा घेणे म्हणजे दान घेणे नव्हे। भिक्षा घालणारे लोक सज्जन असोत वा दुर्जन असोत त्यांनी घातलेल्या भिक्षेने पोट भरणे म्हणजे रोज सुमपान करणेच होय। ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा माने सर्वोत्तमा ईश्वराचा अगाध महिमा तोही भिक्षा मागे। श्री समर्थ या ओळीत सांगतात की भिक्षेचा असा महिमा आहे, ईश्वरालाही भिक्षा मागणे मान्य आहे। ईश्वराचा महिमा अगाध असून तोही भिक्षा मागतो। दत्त गोरक्ष आदी करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी निष्पृहता भिक्षेपासून प्रगट होय। श्री समर्थांनी येथे उदाहरण देऊन सांगितले आहे की श्री दत्त गोरक्षनाथ आदी सिद्ध लोकही भिक्षा मागतात। भिक्षेमुळे भिक्षा मागणाराची निष्पृहताच प्रगट होत असते। वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैसी। श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की जो वार लावून जेवतो तो पराधीन होतो, त्याचप्रमाणे जो नित्य एखाद्याच्या घरी नियमाने जेवतो त्याला स्वतंत्राला कुठली। 8 दिवसा धान्य मिळविले तरी ते कंटाळवाणे झाले, प्राणी एकाएकी जेवले नित्य नूतने पासूनी।
श्री समर्थ या ओवीत सांगतात की 8 दिवसांनी एकदाच धान्य मिळवले तर ते कंटाळवाणे होते. नित्य नूतनेच्या लाभापासून त्या व्यक्ती वंचित होतात. नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाने. श्री समर्थ येथे सांगतात की नित्य नूतन ठिकाणी हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरच भिक्षा मागणे हे प्रशंसीय ठरते. अखंड भिक्षेचा अभ्यास, तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रे. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की जो नेहमीच भिक्षा मागून जेवतो त्याला कुठलाही देश परका वाटत नाही. त्रिभुवनात तो कुठेही गेला तर तो तिकडे तिकडे त्याला स्वदेशच वाटतो. भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की भिक्षा मागताना कुरकुर करू नये, भिक्षा मागताना लाजू नये, भिक्षा मागताना थकून जाऊ नये, भिक्षा मागणाऱ्याने परिभ्रमण करावे. भिक्षा आणि चमत्कार, चाकटती लहान थोर, कीर्तिवर्णी निरंतर भगवंताची. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की एखादा माणूस भिक्षा मागतो आणि चमत्कार करतो हे ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर लहान थोर माणसे आश्चर्यचकित होतात. तो भगवंताची कीर्ती निरंतर वर्णन करत असतो. भिक्षा म्हणजे कामधेनू, सदा फळ नव्हे सामान्य, भिक्षेस करी जो अमान्य तो करंटा जोगी. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की भिक्षा म्हणजे सदा फळ देणारी कामधेनूच होय, तिला सामान्य मानू नये. जो भिक्षेला अमान्य करतो तो योगी असला तरी भाग्यहीन जाणावा. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की भिक्षेने नवीन ओळखी होतात, भ्रम नाहीसे होतात आणि सर्व प्राणी सामान्यपणे भिक्षा मान्य करतात. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती, भिक्षा गुणे. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती होय, भिक्षेने महंती प्रकट होते, भिक्षेच्या योगे स्वतंत्रता कायम राहून ईश्वर प्राप्ती सुद्धा होते. भिक्षेस नाही अडथळा, भिक्षाहारी तो मोकळा, भिक्षेकरता सार्थक देवळा काळ जातो. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की भिक्षा मागण्यास काहीच अडथळा नाही, भिक्षाहारी हा उपाधीपासून मोकळा असतो. भिक्षेकरता जो वेळ लागतो तेवढाच वेळ सार्थकी लागतो. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगावली, अवकाळी फळदायिनी झाली निर्जल्लासी. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की भिक्षा म्हणजे जिकडे तिकडे फळाफुलाने लगडलेली जणू अमरवेलच आहे. जे निर्लज्ज लोक असतात त्यांना त्यांच्या वाईट दिवसात ही फलदायिनी ठरते. पृथ्वीमध्ये देश नाना, फिरता उपवास मरेना, पृथ्वीमध्ये देश नाना, फिरता उपवासी मरेना, कोणे एके ठाई जना जड नव्हे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की पृथ्वीमध्ये इतकी अनेक प्रकारचे देश आहेत की त्या देशातून फिरणारा भिक्षेकरीही उपाशी मरत नाही, कारण तो कोठेही एका जागी राहत नसल्याने लोकांना तो जड वाटत नाही. गोरज्य वाणिज्य कृषी, त्याहून प्रतिष्ठा भिक्षेशी, विसंबो नये झोळीशी कदा काळी. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की दूध दुभत्याचा व्यवसाय, व्यापार धंदा अथवा शेती पाहूनही याहूनही भिक्षेला प्रतिष्ठा आहे, म्हणून कधीही झोळीला बाजूला करू नये. भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्य परते नाही भाग्य, वैराग्य नसता भाग्य एकदेशी. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की भिक्षा मागणे हे वैराग्याचे लक्षण आहे आणि वैराग्यासारखे भाग्य दुसरे नाही. वैराग्य जर नसेल तर तो माणूस एकदेशी आणि भागहीन ठरावा. काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, भूत अनिता घ्यावे मुष्टी एक. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की काही भिक्षा आहे का असे कुणाच्याही दारापुढे म्हणावे,
आणि जी भिक्षा मिळेल त्यात अल्पसंतोषी असावे. भिक्षा घालणाऱ्याने अधिक देव केल्यास फक्त एक मुठभर भिक्षा घ्यावी. सुखरूप भिक्षा मागणे, ऐशी निस्पृहाची लक्षणे, मृद वाग्विलास करणे परम सौख्यकारी. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की भिक्षा मागताना ती प्रसन्नपणे मागावी, हे निस्पृहाचे लक्षण आहे. सर्वांशी अत्यंत गोड मृदू शब्दात बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही परमसुख वाटते. ऐशी भिक्षेची स्थिती, अल्प बोलले यथामती, भिक्षा वाचवी व्युत्पत्ती होणार काळी. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की अशी ही भिक्षेची स्थिती येथे यथामती थोडीशी सांगितलेली आहे. पुढे येणाऱ्या संकटातून भिक्षा माणसाला वाचवते. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे भिक्षा निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.